नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डीसीसीबी अध्यक्षपदी मुखेड कंधारचे भाजप आमदार डॉक्टर तुषार राठोड तर उपाध्यक्षपदी डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। ही निवड 10 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने करण्यात आली। खाली या निवडीची आणि नव्या संचालक मंडळाची सविस्तर बातमी दिली आहे। विशेष वृत्त। नांदेड जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व। डॉक्टर तुषार राठोड अध्यक्ष तर मिनल खदगावकर उपाध्यक्ष। नांदेड जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे प्रमुख केंद्र असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एनडीसीसी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे। बँकेच्या अध्यक्षपदी मुखेडचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषार राठोड यांची तर उपाध्यक्षपदी डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सोमवार ऑगस्ट 10 रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली। अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेलची बाजी नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेल ने 23 पैकी 21 जागांवर दणदणीत विजय मिळवून बँकेवर एकहाती सत्ता काबीज केली होती। या पॅनेलमध्ये भाजपचे 14 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट प्रत्येकी 3 संचालक निवडून आले आहेत। अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू होती, मात्र खासदार अशोकराव चव्हाण यांनी सर्वांशी चर्चा करून आमदार डॉक्टर तुषार राठोड आणि डॉक्टर मिनल खदगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। त्यानुसार विरोधी बाजूकडून एकही अर्ज न आल्याने दोन्ही जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली। अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा परिचय। अध्यक्ष डॉक्टर तुषार राठोड मुखेड कंधार मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले डॉक्टर तुषार राठोड हे जिल्ह्यात अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला आणि सहकार क्षेत्राला मोठा बळ मिळणार आहे। उपाध्यक्ष डॉक्टर मिनल पाटील खदगावकर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या स्नुषा सून असलेल्या डॉक्टर मिनल खदगावकर या उच्चशिक्षित असून महिला प्रतिनिधी म्हणून त्यांनी बँकेत महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे। या निवडणुकीत बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 5 महिला संचालक निवडून आल्या आहेत। त्यापैकी एका महिला नेत्याला उपाध्यक्षपदाची मोठी संधी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे हित आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य। निवडीनंतर नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर तुषार राठोड आणि उपाध्यक्ष डॉक्टर मिनल खदगावकर यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले। बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगतिशील कारभार केला जाईल असा विश्वास नवनियुक्त अध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला। कार्यकर्त्यांचा जल्लोष। बँकेच्या दोन्ही सर्वोच्च पदांवर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच जिल्हा बँकेच्या इमारतीबाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केला। यावेळी महायुतीचे सर्व नवनिर्वाचित संचालक, ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।